दिव्यांग अभिमन्यू पोटे यांना पुणे येथील उमेद फाउंडेशन मार्फत अनेक अडचणींवर मात करत आपल्या दिव्यांग मुलगीला चांगले संस्कार देऊन सांभाळल्याबद्दल प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रम पुणे येथे पार पडला। पुणे येथील उमेद फाउंडेशन मार्फत मायेचा निवारा दिव्यांग मुलं व त्यांच्या पालकांसाठीचा संस्थेला सातत्याने सेवा देणाऱ्याचा आणि अनेक अडचणींवर मात करत त्यांच्या मुलांना सांभाळणारे दिव्यांग अभिमन्यू पोटे यांचा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। हा सत्कार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच ययाती पोटे संस्थापक संस्कार प्रतिष्ठान मतिमंद मुलांची निवासी शाळा प्रतिभाताई केंजळे गिरीश कुलकर्णी जयंतराव पारखी रवींद्र वंजारवादकर राकेश सनस लीना देवरे आदींच्या उपस्थितीत देण्यात आला। दिव्यांग पोटे हे स्वतः दिव्यांग आहेत। त्यांची एक मुलगी दिव्यांग आहे। त्यांच्या पत्नीचे निधन होऊनही त्यांनी न खचता मुलगी चैत्राली या दिव्यांग मुलीचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले। ती चेतना कार्यशाळेत शिकत आहे। तसेच मुलगा ईशान कोल्हापूर येथे संगणक पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकतोय। त्यांना ययाती पोटे यांची साथ मिळते। सामाजिक कार्यात त्यांचे व पोटे कुटुंबियांचे मोठे योगदान आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला। पूजा करणे, बिस्किट तयार करणे, डान्स अशा विविध गोष्टी शिकवल्या आहेत। वडिलांबरोबरच आईची ही जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडत आहेत। मुलांना स्वावलंबी कसे करावे याविषयी आपण त्यांच्याकडून निश्चितच प्रेरणा घेऊ शकतो। म्हणूनच त्यांना हा प्रेरणा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। धन्यवाद। माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सन्मानित केले। पुढील पुरस्कार श्री चिंतामणी व सौ राजेश्वरी राजेश शाशीनकर पुणे यांना आहे। अर्चनाताई बुरांडे त्यांचा परिचय करून देऊ। नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साइज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47 MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।